नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण काल जे ड्रॉइंग ठेवलं होतं अर्धवट ते आपण पूर्ण करणार आहोत, पूर्णत्वास नेणार आहोत त्याला. आपण तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हे बघा, हे आपण रफमध्ये काढून ठेवलं आहे, तुम्हाला दिसत असेल अशा टाईपमध्ये. आणि हे आपण कलर करणार आहोत. काल आपण एवढंच केलं, कलर करून तुम्हाला दाखवतो, बघूया आपण कसं वाटतं ते. आणि हे मी सर्कल काढून ठेवलं आहे, ते तुम्हाला दिसतं आहे का? हे बघा, इथे सर्कल काढून ठेवलं आहे. तिथे पण एक वेगळं जरा डोक्यात आहे माझी आयडिया, बघूया. आणि काल मी एडिट करताना मला समजलं की माझा थोबडा थोडा डेंजरस दिसतो आहे, जरा इग्नोर करा. अशा घातक गोष्टी माझ्याबरोबर घडत असतात. काम 25 झालेलं आहे. एक नंबर मित्रांनो, हा फायनल लुक आहे. बघून घ्या, मस्त वाटतंय. एकदा आपण आईला वगैरे विचारून घेऊया कसं वाटतंय ते. आई, ये आई आओ इकडे जरा. मुझको तेरी दुआ चाहिए. ये आई. इधर आ जाओ. हसतेस काय? कसं आहे सांग? मस्त एकदम झकास. एक नक्की? नंबर. नक्की? नक्की हां, नक्की. चलो. आईने बोला तो बोला. झुम. दुसरा दिवस सुरू झाला आहे. आता आपण बनवणार पास्ता. लगेच बघूया. ठीक आहे, म्हणजे एवढा पण खास नाही लागत आहे. जास्त वेजीज वगैरे असते ना तर कदाचित चांगला लागला असता. जाऊ दे आता काय. मित्रांनो, मी कुठे आहे तुम्हाला दाखवतो आहे. बघा, मी आता आंब्याच्या झाडावर चढलो आहे. हे झाड ते झाड आहे, हे की बघा, इथे घर आहे. घराच्या बाजूलाच हे झाड आहे. ह्या झाडावर ना लहानपणी आम्ही इतकी मस्ती केली आहे, खूप मस्ती केली. म्हणजे ह्या ठिकाणी नाही, ह्या ठिकाणी इथे ही अशी लाईन आहे. इथून एवढ्या ठिकाणात आम्ही ट्री हाऊस बांधायचो पहिलं.
म्हणजे एवढं दमदार ट्री हाऊस असायचं ना की त्याच्यावर जवळपास 5-6 जण आम्ही झोपून असायचो. एवढं मस्त असायचं. सगळं आठवतं आता अचानक. मी आज बघितलेलं म्हटलं जरा चढून बघूया. मी खरं तर तिथपर्यंत चढायचो. ते दिसतंय तुम्हाला तो शेंड्यापर्यंत. कोणाला समजायचंच नाही मी तिथे चढलो आहे ते. पण आता नाही चढू शकत कारण हे फांदी वगैरे बघा एकदम बाबा डेंजर झाले. हलते नुसते हाताने पण. जास्त मस्ती करायला जायचो आणि रगडापॅटीस व्हायचा माझा. खाली यायचो. हे झाड पण ना आता भरपूर जुनं झालं आहे. म्हणजे खूप जुनं झालं आहे. हे चढायला पण भीती वाटते. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा. हे बघा हालत झाली आहे वॉलची. कधी तुटेल कधी पडेल काय सांगता येणार नाही. म्हणून जास्त रिक्स नाही घेत आहे मी. डायरेक्ट खाली उतरतो आता. पण हे झाड असं झाड आहे जे माझ्या आठवणीत राहील कायमच. भरपूर आठवणी आहेत या झाडावरच्या. तुम्ही बघू शकता मी कुठे येतो. मी जे तुम्हाला सांगतो की तिथे नाही चढणार आहे मी तिथेच चढलो आहे. माझ्या अंगात खाज कमी नाही आहे. मी मगाशी तिथे होतो. ते दिसतंय ती वाली लाईन तिथे होतो. आणि आता मी वरती आलो एकदम टॉपवरती जिथे मी आधी बसून राहायचो. कारण कोणी मारायला बिरायला घरातलं आपण डायरेक्ट वरती जाऊन बसायचं गपचूप सुमडीमध्ये. कोणाला समजायचंच नाही की हा गेला कुठे नक्की. हे बघा असं घर आहे. एकदा घरावर तर जायला पाहिजे. घरावर चढून तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे तो. पण आता जरा पाणी असेल त्यामुळे भीती वाटते. परत बिडलो तर झालं कल्याण. ठीक आहे आता उतरूया. जास्त मस्ती करूया नको. जीवाशी रिक्स नको घ्यायला. आता अरे बापरे चढलो आहे खरं पण आता उतरायचं कसं समजतच नाही. चायला सोलपटावला नाही. आता पावसाचे दिवस आहेत ना वरती भरपूर माशा विषा होत्या कुठल्या तरी. आयला चावून वाट लावून टाकली माझी. एक जरा बँकेत वगैरे जायचं त्यासाठी मी चाललो आहे तर बाहेर. चला. आईचा गो वाचलो नशीब. आता जस्ट घरी पोचलो आहे. हालत बेकार. हां तर 2 कामं होती माझी. एक बँकेतलं होतं ते तर मी करून आलो आहे. आणि दुसरं होतं ते कवर असतं ना गाडीसाठी पाऊस पडू नये म्हणून. काय गाडीचा रेनकोट म्हणतात त्याला काय म्हणतात ते. तर ते मला मिळालं नाही. मी शोधत होतो पण नाही मिळालं. ठीक आहे आता काय. बाकी काय आज करण्यासारखं नाही आहे. आता मी एडिट करेन आणि नंतर अभ्यासाला बसेन. तर आजचा दिवस मी इथेच थांबवतो. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आज काही नव्हतं जास्त दाखवण्यासाठी. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. खुश राहा. बाय बाय.
काय असते वाव. हसतेस वाव खूप मस्त. बापरे राहू दे तुझी ओव्हर ऍक्टिंग बस आता. बेकार